मला लय मेसेज आले की तुझी तब्येत का खराब आहे, तू एवढी वाळी का आहेस, का तू पहिल्यापासूनच वाळी आहेस म्हणून. तर त्यांना आज मला थोडस बोलायचं आहे. तर हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. तर माझी फॅमिली जरा मोठी आहे, प्रत्येकासारखी नाही. आणि कसं असते प्रत्येकाचं, लेकरं बाळ झाल्यानंतर तब्येती खराब होतच असते, असं नाही किंवा होत नाही असं. लेकरं वगैरे मोठी होईपर्यंत तब्येत खराबच होत असते. काय बी खावा, किती बी काय बी करा तुम्ही, व्हायची ती तब्येत खराब होतच असते. माझी 2-3 लेकरं आहेत ती, त्यांचं करायचं वगैरे, त्यांना शाळेला टिफिन द्यायचा, सकाळी उठायचं, मिस्टर कामाला जातात त्यांना डब्बा द्यायचा, एकदा काम असते नसते, घरात लेकरं आहे ती, काय खायचं काय नाही करायचं, त्या गोष्टी सगळ्यांना टेन्शन येतं माणसाला. तर मला भरपूर कमेंट मिळाल्या की तू व्हिडिओ सोडून काहीतरी कामधंदा कर वगैरे. तर मला एवढंच म्हणायचं आहे, कामधंदा करायला काय नाही, लेकर आहेत म्हणून. लेकरांमुळे मला जाता येत नाही कामाला. बारकी लेकर असल्यानंतर कामाला जायचं होत नाही ज्यादा तर. लेकरांना घ्यावं लागतंय, लय बारकी आहे ती माझी लेकरं. हा जा तिकडं. तर म्हणून मी कामाला वगैरे जात नाही, नुसतं ब्लॉग करते, व्हिडिओ काढते. नुसती व्हिडिओ काढते, काय करत नाही. घरातलं काम वगैरे करून, डब्बा वगैरे देऊन, लेकरांचं बघून, सगळ्या गोष्टी बघून मग व्हिडिओ काढावे लागतात. नुसते व्हिडिओ 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 नाही काढत मी. तुम्हाला वाटतं हिला कामधंदा आहे का नाही बाबा, रात्र दिवस नुसतं व्हिडिओ काढते करते, तसं नसते माणसाचं. माणूस करते म्हणल्यानंतर एकच करते असं नसते. मला नीट आणि आवरायलाच टाइम नसते, इतकं काम असतं माझ्या मागट, माहिती आहे तुम्हाला. एका बाईची जिंदगी एका बाईलाच माहिती असते. आणि एक एक जण तरी माझ्या कमेंट मध्ये अशा पण बायका आहेत की म्हणतात काय काम करते तू दिवसभर, नुसतं व्हिडिओच काढत बसती. त्यांना माहिती आहेत माझी लेकरं बाळ आहेत, तरी देखील त्या असं बोलतात. तर मला एकच सांगायचंय ताईंनो, आपली जिंदगी काय आपल्याला माहिती असते, प्रत्येकाला बोलून करून होत नसते. आणि माझी जिंदगी काय मला माहिती आहे, मी सुखात पण आहे, दुखात पण आहे, सगळ्या गोष्टीत आहे. प्रत्येक गोष्टी मी सोशल मीडियावरती शेअर नाही करू शकत, जितकं करायचं तेवढंच करू शकतो ना माणूस. आणि आता तर एक फॅमिली म्हणून मी सगळ्या गोष्टी शेअर करायला लागले. का तरी सोशल मीडिया आहे तर चांगलं बी होतं एकाचं आणि एकाचं वाटोळं बी होतं, म्हणून मी आज व्लॉगिंग करायला चालू केली आहे. तर प्लीज घाणेरड्या कमेंट करू नका. मी पण एक हाऊसवाईफ आहे, माझी पण फॅमिली आहे, माझे पण नातेवाईक बघतात. नातेवाईकांचं मला काहीच घेणं देणं नाही, बघू नाही तर ना बघू, पण तुम्ही घाणेरडा कमेंट करू नका. चांगले व्हिडिओ आहेत माझे, आलतूक फालतूक नाहीये. तर मित्रांनो, ज्यादा ज्यादा व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा आपली लाईफ कशी आहे.